तर आज केला आंबट सुकटीचा छानपैकी कांद्याच्या पातीमध्ये अंडं टाकून रसा। त्यासाठी बघा कांद्याची पात, टॅमॅटो, कांदा कापून घेतलेला आहे, हळद मीठ हिंग घेतलेलं आहे। आता इथे सुकट म्हणजे आंबट सुकट मी भाजून घेतलेली आहे। नुसती अशी कढईमध्ये भाजून घ्यायची थोडीशी, म्हणजे वास येणार नाही वैसे। तेलामध्ये मस्त की लसूण कांदा परतवून घ्यायचा आहे, टॅमॅटो परतवून घ्यायचे आणि आपल्याकडे जे मस्त मसाले असतात ना, हळद मीठ तिखट जेवढं तुम्हाला पाहिजे कमी जास्त तितके तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता। कमी जास्त तुमच्यावर आहे, चवीनुसार टाकून घ्या आणि छान ती परतवून घ्यायचं। इकडून तिकडून तरी येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आणि छान परतवले की मग त्याच्यात टाकायचे आहे भिजून घेतलेली सुकट। भिजून घ्यायची म्हणजे तिचं वाळू वगैरे असेल ते निघून जाते। तर ही भिजून घेतलेली सुकट छानपैकी ओली ओली आणि छान अशी सुंदर अशी सुकट होते। ती थोडी पाण्यामध्ये फुगली जाते म्हणजे छान चव लागते। आता इथे छानपैकी सुकट परतवून घ्यायची, त्याच्यामध्ये मस्त की आपल्याला पाहिजे तेवढंसं मस्त की कांद्याची पात, कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर इथे मी कोथिंबीर परतवून घेतलेली, कांद्याची पातही परतवून घेतलेली, हिरवीगार अशी कांद्याची पात मस्त टाकून घेतलेली आहे आणि परतवून घ्यायचे। त्याच्यामध्ये तुम्हाला जितकं पाणी पाहिजे ते टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर जास्त टाका, कमी हवं तर कमी, रस्सा पाहिजे तसं तुम्ही करू शकता। तर इथं मी थोडा पाणी जास्तच टाकलेलं आहे आणि मस्त कडकडून उकळी देऊन मस्त की 2 उकळी काढलेली आहे, मस्त शिजून येतो। त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे। बटाटा टाकला की छान शिजून द्यायचा आहे। बटाट्याने याला चव खूप सुंदर आहे। तुम्ही वांगा बटाटाही वापरू शकता। इथं मी बाजूला 2 अंडे उकडात ठेवलेले आहेत। अंडे आता इथं बघा मस्त काळं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि मस्त परतवून घ्यायचं। मस्त 2 उकळी काढून मस्त अंडं फोडून त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर हे अंडेही उकडले तर ह्याच्यामध्ये साळा काढून मस्त की परतवून घ्यायचे आणि छानपैकी त्याच्यामध्ये तो मसाला मुरसपर्यंत जरा उकळी द्यायची आहे अंड्याला। त्याच्या साळा काढून घेतल्या अंड्याच्या आणि अशी तयार झालेली आपली मस्त कांद्याच्या पातीमध्ये आंबट सुकट आणि अंडा टाकून छानपैकी असा ग्रेव्हीवाली मस्त सुकट रस्सा तयार झाला आहे। हा रस्सा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना। भाकरी चपातीवर एक नंबर लागतो, गावच्या पद्धतीने आमच्या आहे। नक्कीच करून बघा। आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझ्या चॅनल। तरी तर रस्सा तयार झाले, आंबट सुकट अंडा आणि कांद्याची पात एक नंबर चवीला झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। मग या खायला चला तर पुन्हा भेटू नवीन काहीतरी वाला। तोपर्यंत बघा असेच व्हिडिओ बघायचे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखीन काय बघायला आवडेल। खूप छान छान रेसिपी मी टाकल्या, जाऊन बघू शकता। चला तर मस्त झालेला आहे रस्सा।